दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ महिला अभियंता श्रद्धा बोरहाडे वय 29 यांना 2,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई 30 मार्च रोजी मुरुड येथील कार्यालयात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराच्या बिलाची मंजुरी देण्यासाठी श्रद्धा बोरहाडे यांनी सुरुवातीला 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 2,50,000 रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने रायगड ACB कडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. 30 मार्च रोजी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात पंचासमक्ष तक्रारदाराकडून 2.5 लाखांची रक्कम स्वीकारताना श्रद्धा बोरहाडे यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे मुरुड परिसरात एकच खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ ACB कडे तक्रार करावी. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.